रात्रीचा 7-12. तुला फिरवीन माझ्या जेनीवर जेनी. युवराज या आलात. हॉस्पिटल बाहेर उभं करून आम्हाला मादाम तुसा मधला पुतळा केल्याबद्दल आपलं हार्दिक आभार. या या या. अरे सिद्ध भावा, त्याचं काय झालं माहिती का तुला? ठरव काय थाप मारायची आणि ते ठरव आणि मग मार. आणि तसंही तू काही सांगितलंस तरी मला होच म्हणायचंय. बास का सिद्धाला काय एवढ्या दिवसात हेच ओळखलंस तुम्हाला? कधीच ओळखले तुला. फक्त माझीच मस्ती. मी पुन्हा पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवतो. फोन कुठे तुझा? हातात आहे. 23 मिस्ड कॉल. किती 23 म्हणजे किती? 2-3. नाही सिद्धे, हे सिद्धे यार चेष्टा करतोय. बस भावा, चिडतो का लगेच? अरे भाऊ लक्ष नसलं की होतं कधी असं. आता समजा तू ऑपरेशन थिएटरात असलास की थिएटरात बरोबर ऑपरेशन थिएटर मध्ये तर तू उचलशील का पण? बर, कुठल्या ऑपरेशन थिएटर मध्ये होतास तू? मी ते माझ्या गाडीच्या माझी जेनी. अरे काय झालं, मी चाललो होतो आणि अचानक माझ्या जेनीची तब्येत बिघडली. अरे जरा पुढे गेलं ना की उचके द्यायला लागली, जरा पुढे गेली की उचके, पुढे गेली की पुढे गेली की. तुला तर माहितीये आपल्या जेनीवर किती प्रेम आहे. लगेच दवाखाना दाखवा लागेल. बर, दवल्या ती पोरगी कोण होती रे? सांग की. हा आदित्य खोटं बोलत असेल ना. तू 100% खरं बोलत असणार. बोल खोटं काय त्यात? अरे डॉक्टर, ते दौलत हमारा नाही रहा. कारण आपल्याला वैदी मिळाली आहे, याला पोरगी मिळाली. हे दौलत सांग ना लवकर, काय करतोयस? ऐक. हा म्हणजे तिला सोडून येताना जेनी बिघडली. अरे आद्या, तुला माहितीये का तुला एक कॉम्पिटिटर मिळालाय. मला? हा. कोण? अरे आपला दौलत. काय ऍक्टिंग करतो यार दौल्या. वा. अरे जरा तर लाज वाटू दे दौलत. ते हॉस्पिटलच्या बाहेर माझा उन्हातानाच घाम काढलास. सिद्ध्या ऐक ना. हे सिद्ध्या याला काय झालं? डोक्याने पांगळे कर जरा तू. मी काय केलं आता? तू काय केलं म्हणजे? तू काय करत नाहीस बाबा, पण तुला कुठं आणि काय बोलावं ना ह्याचा कॉमन सेन्स नाही. पण झालंय का मला सांगतोस? बाबा त्या डॉक्टरला दवाखान्यात घेऊन यायचं होतं मला यायला लेट झाला त्यामुळे आपल्या इथे. तेच म्हटलं मी आलो आणि तू काहीतरी करत बसला होतास. झालं. हसू नको. धन्य आहे बाबा तू. हे चल त्या डॉक्टरला गोळ्या दे. चल. अरे तुझं काय ते ऍक्टिंग तिथं दाखव ना बाबा. चल लवकर. दौल्या डायलॉग लिहून घ्यायचे का रे? हा देतो तुला. चल. दौलत, आपला डॉक्टर किती हुशार आहे ना. एवढ्या लवकर कपडे बदलले पण त्याने. ते कसं करतोस रे तू? सांग ना आम्हाला पण. हे लय होती. हे सिद्ध्या, अरे भाऊ सोड ना. अरे झालं उशीर, आता काय करू? कुठे भेटली रे तुझी लैला? हा, लैला ना. या. अरे वा, दौल्या आणि लाजला. काय कुठे भेटली तुझी रिया? सांगितलं मगाशी कॉलेज कट्ट्यावर. आद्या तुला माहितीये तुझा मेंदू आहे ना, मेंदू अमिबाच्या आकाराचा आहे. गबस. दौल्या कुठे भेटली तुझी रिया? ती मला भेटली अजून दिसली कॉलेजमध्ये. आणि त्या दिवशी माझ्या हृदयाच्या कोर्टात पहिल्यांदा ऑर्डर असा आवाज आला. आणि ती ऑर्डर तिला जज न करता मी मनापासून ऐकली. लॉ कॉलेजच्या सोडा वॉटर लेन्समध्ये ही नवीन कॉन्टॅक्ट लेन्स बघून माझी दृष्टी क्लिअर कट झाली.
तिच्या हातातून पडलेलं ते पेन आता आमच्या मॅरेज सर्टिफिकेटवर कोर्टात सह्या करण्यासाठीच देवानं कौल म्हणून तिच्या हातातून पाडलाय याची मला खात्री पटली. Wow, so romantic. पेन कुठे आता? का केलंच लग्न? दौलत, आम्हाला न सांगता लग्न केलंस? डॉक्टर यार, मला याच्या लग्नामध्ये लुंगी डान्सवर नाचायचं होतं रे. हे मंद लुंगी, जरा दामाने घे, सांगतोय ना सगळं. डॉक्टर जरा दमानं घे, सांगतो ना दौलत सगळं. सांग. सांगू? हा. आता मग पुढं. एक्सक्यूज मी. ऍक्च्युली ना काय झालं, माझी एक्झाम आहे आणि मला खूप उशीर होतोय जायला. इथे कुठे ऑटो पण थांबत नाहीये. इथे पुढे एक रिक्षा स्टॉप आहे, तिथे सोडाल का मला? हा हा, बस. तू ITM कॉलेजला आहेस ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? मी त्याच कॉलेजला आहे. मी लॉच्या सेकंड इयरला आहे. हा का? हा म्हणजे तुम्ही कॉलेजवरच सोडाल ना मला? हा, तरीच म्हटलं तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. ओळखतात तसे मला सगळे. मी दौलत. हॅलो. बस. ओके. यार, खाल्ली ना माती, पडली गाडी. गाडी पडली नाही, रुळावर आली. या द्या, तू का बस. दौल्या, तू पुढे जा. मी अशी ना खड्ड्यातनं झमकेने गाडी काढली आणि ती माझ्यावर इम्प्रेस झाली. म्हणजे हे असे खड्डे चुकवता आले की पोरगी सेट होते का? आदित्यराव, खऱ्या आयुष्यात नुसते खड्डे चुकून चालत नाही, तर योग्य खड्डा ओळखून ना त्याच्यावर असा पचकन डांबर टाकला ना की गाडी अशी स्मूथ झमकन पुढे जात. पण तू हा डांबर टाकलास तरी कुठून पचकन? थँक्यू सो मच यार दौलत, तुझ्यामुळे मी वेळेत पोहोचले. अरे मेन्शन नॉट. मदत करणं वकिलांचा धर्म आहे. अरे असो, भेटूयात. हो, बाय बाय. बाय. रिया, हा, इकडे ये ना. आजची एक्झाम ह्या पेन लिही. अरे दिस इज माय फेवरेट पेन. तुला कुठे सापडलं? हरवलं होतं माझ्याकडून. सगळं आजच सांगू का? ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. येस, थँक्यू सो मच अगेन. बाय. बाय बाय. पुढं काय झालं? आणि गेले 4 दिवस झालं मी रियाला रोज कॉलेजला सोडून. दौल्या, पण तिला मनातलं बोललास की नाहीस अजून? नाही ना, तिथंच तर घोडा अडलंय. आम्ही फक्त आता चांगले मित्र झालो. एक लड़का और लड़की कभी अच्छे दोस्त नहीं हो सकते दौलत राव. आणि मला नुसतं दोस्त राहण्यात ना कवडीचा इंटरेस्ट नाही. अशी गोड गुटगुटीत उसावाने अशी मधाळ पोरगी काय नुसती मित्र म्हणून ठेवायची असते. आरतीला सून करून आणायची आबांची. ऐक, अरे दौल्या, पण आबा तयार होतील का? आणि समजा ए, समजा बिमजा काय नाही. अरे आत्ता प्रपोज करायचं तिला, 6 महिन्यानं लग्न आणि 1 वर्षाच्या आत पाळणा.
आपल्या घराची परंपरा आहे ती. अरे दवल्या ते सगळं ठीक आहे, हे सगळं तू सांगितलं त्याच्यावरून सिच्युएशन अंडर कंट्रोल वाटते. पण मला वाटतं की आता तरी तू प्रपोज पुरता विचार कर. तो विचार नसेल केला त्यांनी, त्यासाठी थोडंसं फिल्मी डोकं पाहिजे ना. काय सांग की, केलास विचार? कुठं करणार आहे प्रपोज? योगीच कॅफे. टिडिंग टिंग टिडिंग टिंग 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 टिंग. अरे पीठ टाक. टाक. आता पाणी टाक. थोडं अजून टाक. आता बघ, तुझ्यामुळे ना ती पीठ एकजीव होईना झाली माझ्या घरी यासारखं. जरा प्रेमान टाक ना. टाक टाक टाक. प्रेमानं आता बघ, प्रेमान टाकलंय. नाही, तुला काय जमणं लागायचं. थांब, मीच करतो. असं प्रेमानं पाणी टाकायचं असतं. दवल्या, आपण एक काम करू, याला खीर घोषित करून टाकू. तुझ्या आणि रियाच्या प्रेमाची खीर. ए, तू हसू नको. मला दाखवतो आता कसं करायचं असतं. तू लई खिरखिर करतोय माझ्या माग. इकडे घे, पाणी घे, खाली घे. लय पीठ झाले. परत खीर झाली. अरे अरे पाणी लय झाले. पीठ टाक. पीठ टाक. तिकडे पाणी जास्त आलं ना. किती टाकावं? पाणी टाक ना. चालतंय. कसं बिलबिली झाले. जा पीठ टाक. होते. शेफ आदित्य हँड डाऊन. पीठ पाणी पीठ पाणी पीठ पाणी. बस, लय झालं. ह्याच्यात तुझं आता तुझ्यासाठी करतोय ना मी. अरे नाही, मला काय नाही झालं, काय नाही. सॉरी सॉरी सॉरी. नाही काय झालं. तुझ्यासाठी करतोय मी हे. हो, हो. तुझ्या प्रेमासाठी करतोय. उठ की, काय नाही झालं. मला उठ काय नाही. उठ. पाणी टाक. पीठ. हे यार लय झालं. पाणी टाक. पाणी पीठ घेऊ. तुझ्या प्रेमापोटी करतोय. माझ्या तुझ्या प्रेमापोटी करतो. होय, पीठ घे. पीठ घे. आज ह्या पिठाचा पिठ्ठाच पाडतो मी. अरे गोळा का होईना ह्याचा. इथं मला गोळा आला, ह्याचा गोळा होईना झाला. योगिता मारणार आहे आपल्याला. अरे दवल्या, आद्या, अरे काय केलंय किचनच्या अवस्था? अरे काय झालंय दवल्या? दवल्या, आद्या, काय केलंय? हे आद्या, दवल्या, अरे ठीक आहात का तुम्ही? हे आद्या,
काय करत होता मी? तुझ्या पाणी टाकलं. कशात पाणी टाकू? अरे काय, अरे काय करून ठेवले रे अवस्था या आद्या. कुणी सांगितलं तरी असला उपद्व्याप करा. काय पीठ टाक आणि जरा एक्सरसाइज करा म्हणून सांगत होता. जरा डीप ब्रीथ कर. अरे खाली जरा सांभाळणार आहे आद्या. त्यावर डीप ब्रीथ कर. आलो, दुसरी बॉडी घेऊन येतो. हे तुझेच कारस्थान असणार आहे दौले हे. कुठता काढला माझा पण इथं. जरा मला पण बसू दे. हळू ते रे. अरे ही काय अवस्था केली आहे? कोणते ग्लास वगैरे व्हॉट गाईस? अरे अरे काय झालं? तुम्हाला उत्तर हवी आहेत ना? हो. मी एकदा किचनला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला समजेल यांची अशी मजुरासारखी अवस्था काय झाली ती. चला. अरे काय राडा केलाय आता? कोणी सांगेल का? मी सांगतो. त्याचं काय झालं, 2 छाया रोज स्वयंपाक करते. कधी कधी डॉक्टर पण तुम्हाला मदत करतो. म्हणलं की आज जरा तुम्हाला आराम द्यावा, म्हणून म्हणलं की कणिक मळावी बाबा. हा, आणि आराम. अरे 1 महिन्याची कणिक म्हणून ठेवली तुम्ही. झालाय, थोडा त्रास झालाय आम्हाला, पण तुमचं 1 महिन्याचं काम वाचलंय आता. काय दौलत शेख सगळ्यांचं. कपरे योगी नीटच मळायची होती कणिक, पण काय झालं माहितीये का, कधी पीठ जास्त झालं, कधी पाणी जास्त झालं, कधी पाणी जास्त झालं, कधी पीठ जास्त झालं. असं करत करत त्याचा एवढा मोठा गोळा झाला आणि आम्हाला गोळा आला. अरे ही तुमची केलेली मदत किती महागात पडणार आहे आता आम्हाला. तेच ना, किचन साफ करायला सतत किमान 1 तास तरी जाईल. नाहीतर काय. आणि आज तुम्हाला स्वयंपाक करायला कोणी लावला? सांग रे, कोणी लावला ते? एव्हरी डिजीज हॅज सम रिझन्स. मला काय माहित नाही, ते दौलत म्हणला की आपण स्वयंपाक केला पाहिजे, म्हणून त्याला थोडी मदत केली. दौलत बाळा, हा. तुला असं अचानक का वाटलं आपण स्वयंपाकात मदत करावी? आणि तेही असं अचानक? असं काय नाही, असं सहजच आपलं म्हणलं की मदत करावी, की बाबा पोरी एवढं काम करून दमून येणार, त्यांना जरा आराम मिळाला पाहिजे ना, म्हणून म्हटलं की आपलं मळावी कणिक, बाकी काय नाही. म्हणून एवढं काम वाढवून ठेवलंस ना? नाही नाही, एक मिनिट थांबा जरा सगळे. दौल्या, मला असं वाटतं की तुझं काहीतरी काम आहे माझ्याकडे, आणि म्हणून तू हा उपद्व्याप केलास आणि आता ते तुझ्या अंगाशी आलंय. असं नाही, असं काय नाही, मी आपलं सहज मदत म्हणून, बाकी काय नाही. आज नाही ओळखत तुला, कॉलेज पासूनच आहे तुझं. सांग काय झालंय? 1 मिनिट, काय केलंस तू? दौलत सांग ना यार, तुला एक मुलगी आवडते ते. काय? सिरियसली? काय तर काय. बरोबर, एक काम कर, नाव तरी सांग तिचं. रिया. हो, कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. पण जरा जपू ना, म्हणजे आजकालच्या काळात ते विश्वास वगैरे. लावला ना ठीक. तिला तू आवडतोस का? हा, अगं नंतर तुझी मदत पाहिजे ना. कॅफेत तुझं आहे असं सांगून जर पटवलं असशील ना, तर हे खोटं मी पुढे कंटिन्यू करणार नाही. अरे दौलत, खोट्याच्या आधारावर उभं केलेलं नातं ना, हे असं खोटच असतं. करेक्ट. हे मदत तेच सांग, स्वतःवरनं स्वर्ग गाठू नका रे. आणि मला तिला प्रपोज करायचंय, मग त्याच्यासाठी आपल्या कॅफेपेक्षा चांगली जागा कुठली? जमणार नाही, दुसरा कॅफे शोध. का?
हे बघ, एक वेळ तू तिला कॅफेवर आण, पण प्रपोज वगैरे करू नकोस. अगं पण का? अरे आजच एका पोराने कॅफेमध्ये प्रपोज केलं एका मुलीला. ती नाही म्हणाली म्हणून ग्लास फोडले रे कॅफेचे. सो आजपासून नो प्रपोजल्स इन योगीज कॅफे ठरलंय. अगं पण ती मुलं लहान होती ना, म्हणजे अशी 17-18 वर्षांची. ही बही दुतोंडी, हीच म्हणत होती कॅफेमध्ये की हे असं सगळं अलाव नाही करायचं, आणि आता अगं पण आपला दौलत काही तसा आहे का? योगी प्लीज ना, योगी. नाही नाही नाही. तू माझी लय वर्षापासून मैत्रिणी ना, प्लीज प्लीज. मला विचार करायला वेळ दे. वेळ पाहिजे? बर की. केलं? अरे नाही 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 नाही. प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, डन करूया आपण. डन डन. सगळं रेडी आहे ना? हा सगळं डन आहे. हा. दौल्या चिल रे, सगळं डन आहे. आद्या ऐक ना, तू काय नाही केलं ना तरी चालतंय, पण काहीतरी वेगळं करायला जाऊ नको. हा, मी काय वेगळं करतो रे? अरे तसं नाही भावा, तू करत नाही पण तुझ्याकडनं होतं ना. छान. तुम्ही कसं दिसतोय? नाकाला काहीतरी लागलंय रे तुझ्या. नाकाला लागले? काय लागले नाकाला? आद्या आता काय लागलं नाही नाकाला? नाही नाही, काही लागलं नाहीये, छान दिसतोस. छाया अशी गुच्ची घालीन ना. बरं ते जाऊ दे. हे आद्या, ते आल्यावर फटाकडा फुटला पाहिजे. 2 टायमिंग. मग मी लगेच असं बुके देतो. मग मी सॉन्ग प्ले करते. आणि मी केक घेऊन येते. नाही नाही नाही, केक नको, केक नको, केक न गडबड होईल. केक जरा नंतर आण. मी काय करायचं, मला पण काहीतरी सांग. तू पाया वाजव. हे काय नको, तू ह्याच्यावर लक्ष ठेव. हा हे असं ठरवलं. बाबू काय दणकट प्लॅनिंग झालं. माझ्या तर अंगावर काटा चालला. एक्सक्यूज मी. हाय दौलत. थँक्यू सो मच यार, तू माझ्यासाठी इतकी तयारी केलीस. थँक्यू. तयारी झाली ना सगळी? एक मिनिट, मला सांगशील का बाहेर इथेच पार्किंग केलं तर चालेल ना? हो, काहीच हरकत नाही. कोणी आलंय का सोबत? हो आलंय. अक्षित. हाय. मीट माय सोलमेट, लव्ह ऑफ माय लाईफ, अक्षित. आणि हा दौलत. हाय अक्षित. हाय. रियानी मला सांगितलं होतं तुझ्याबद्दल की तिला कॉलेजमध्ये एक सिनियर दादा भेटला जो तुझी भावासारखी काळजी घेतो. थँक्यू यार, थँक्यू सो मच. ग्लॅड आपण भेटलो आज. जाऊ दे दौल्या, होत असतं असं. हा, दुसरी मुलगी मिळेल की. तेच ना, तू असं लगेच असं इतक्यात निराश नको. हा बघ मी आधी पण सांगितलेलं, पण आता असं काही नाही, आता मिळून जाईल नाही. दौल्या, तुझ्यासारख्या माणसानं असं खचून कसं चालेल? जाऊ दे रे, सोडून दे विषय. चल. त्यासाठी परत कणिक मिळेल. चल. राहू दे ना आता. जाऊ दे, जाऊ दे. एक ती ओके रे, तोंड नको चल पाडू चल आता. चल. चल, हात बघू. मी काय? हात रे दौल्या. बस. हॅलो नायना, उद्या कॅफेत येते का?